मकर राशी आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होणार. कशाची? नियतीची. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नसतो, तो जणू स्वभाव धर्मच असतो. तुम्ही आयुष्यभर शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात, शब्दांपेक्षा कृतीतून स्वतःला सिद्ध करत राहिलात. तुमच्या कष्टांचा गाजावाजा तुम्ही कधीच केला नाही, पण त्याची किंमतही अनेकदा तुम्हाला मात्र मिळाली नाही. उलटच तुमच्यावर शंकाच घेतली गेली. तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला गेला आणि तुमच्याच पाठीमागे खेळी करून तुमचं नुकसान करण्याचे प्रयत्न देखील अनेक वेळा झाले. तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल की सत्य तुमच्या बाजूने असूनही परिस्थिती मात्र तुमच्या विरोधात का उभी राहते. तुम्ही शांत राहिलात, तुम्ही संयम ठेवलात, वेळेवर विश्वास ठेवलात, कारण तुमच्या स्वभावात एक गोष्ट खोलवर रुजलेली आहे: घाई नको, पण न्याय हवा. मार्च हा महिना त्या प्रतीक्षेचा शेवट घेऊन येत आहे. हा काळ केवळ घटनांचा नाही तर उलगडण्याचा आहे. जे अनेक वर्ष पडद्यामागे चालू होतं, जे तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवलं जात होतं, जे तुमच्या विरोधात शांतपणे घडत होतं, त्या सगळ्यांचं उत्तर आता समोर येऊ लागेल. तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टींचं सांगड लागेल. हा काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील गोंधळाला अर्थ मिळेल, शंकेला उत्तर आणि अन्यायाला न्याय मिळेल. नियती आता प्रेक्षक राहणार नाही, ती तुमच्या बाजूने उभी राहून आता निर्णय देणार आहे. म्हणूनच हा महिना मकर राशीसाठी खूपच विशेष आहे, कारण येथे तुम्ही काही सिद्ध करणार नाही, परिस्थितीत तुमचं सत्य आता सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, जे लपलेलं होतं ते अचानक आता समोर येणार आणि सखोल उलगडा होणार. मकर राशीच्या आयुष्यात काही गोष्टी बराच काळ या पडद्यामागे चालू होत्या. तुम्हाला काहीतरी बरोबर नाही हे नेहमीच जाणवत होतं, पण तुमच्याकडे पुरावा नव्हता. एखादी व्यक्ती गोड बोलत होती, पण तिच्या वागण्यात ही विसंगती तुम्हाला मात्र दिसत होती. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना, तुमचं श्रेय कोणीतरी शांतपणे हे घेत होतं. घरातही काही निर्णय तुमच्यापासून हे लपवले जात होते. अशी एखादी घटना घडेल, एखादं वाक्य, एखादा मेसेज, एखादी चूक, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं आणि पूर्ण चित्र तुमच्या समोर उभं राहील. तुम्ही मागील अनेक महिन्यातील घटनांना जोडू लागाल आणि तुम्हाला जाणवेल की संशय हा विनाकारण नव्हता. ही सत्यता अचानक आणि धक्कादायक असेल, पण त्याच वेळी डोळे उघडणारेही असेल. तुम्हाला आता समजेल की कोण तुमच्या विश्वासाला तडा देत होतं, कोण तुमच्या विरोधात शांतपणे एक वातावरण तयार करत होतं. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 2 आहे, तुमच्यावर केलेला अन्याय आता नियती परत करणार आहे. कर्मफळाचा हा क्षण. तुम्ही आयुष्यात खूप वेळा अन्याय सहन केला, चुकीचे आरोप, न केलेल्या गोष्टींची जबाबदारी, तुमच्या कष्टाचं श्रेय हे दुसऱ्याला जाणं, तुमच्या प्रामाणिकतेवर शंका, हे सगळं तुम्ही न बोलता सहन केलं. कर्मचक्र वेगाने फिरू लागला आहे. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्याच आयुष्यात तशाच स्वरूपाच्या अडचणी आता निर्माण होतील. त्यांना त्यांच्या वागण्याचं प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यात देखील हळूहळू दिसू लागेल. तुम्ही काहीच केलं नाही तरी परिस्थिती अशी बनेल की सत्य त्यांच्या विरोधातच उभं राहील. लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ही ढासळणार आहे आणि तुमची बाजू ही आपोआपच लोकांच्या नजरेत मजबूत होणार आहे. नंबर 3 आहे, दुश्मन स्वतःच तुमच्या जाळ्यात अडकणार. कट कारस्थानाचा उलटा परिणाम होणार. तुमच्या विरुद्ध आखलेल्या योजना खूपच विचारपूर्वक होत्या. तुमची प्रतिमा खराब करणे, तुमच्या प्रगतीत अडथळा आणणे, तुमच्या भोवती गैरसमज निर्माण करणे, हे सर्व नियोजनबद्ध होतं. परंतु याच योजनांवरील चूक त्यांच्यासाठी हा मोठा सापळा ठरेल. एखादा खोटा दावा उघड होईल, एखादी बनावट गोष्ट पकडली जाईल, एखादा साक्षीदार अचानकच सत्य बोलेल. ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तेच लोक आता स्वतःच अडचणीत सापडतील. त्यांना स्पष्टीकरण हे मात्र द्यावंच लागेल आणि ते स्पष्टीकरण देताना त्यांचीच घोटाळेबाजी ही उघड होणार आहे. नंबर 4, प्रतिष्ठा परत मिळणार आणि सन्मानाचा पुनर्जन्म. काही काळापासून तुमच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. तुम्ही काही चुकीचं केलं नव्हतं, पण चुकीची माहिती ही तुमच्याबद्दल पसरवली गेली होती.
लोकांनी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने मात्र पाहायला सुरुवात केली होती. परिस्थिती अशी बनेल की लोक स्वतःहून तुमच्याकडे येऊन विचारतील आणि सत्य देखील जाणून घेतील. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण प्रामाणिकपणामुळे लोकांना आता हळूहळू समजेल की खरी चूक ही कुणाची होती. तुमचा सन्मान, तुमची प्रतिमा, तुमचं नाव हे पुन्हा उंचावणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आता तुमचं तोंड भरून ही लोक कौतुक करणार आहेत. नंबर 5, करिअर आणि व्यवसायात अचानकच मोठं वळण, अडथळ्यानंतरची उंच झेप. मकर राशीच्या व्यक्तींनी कामात नेहमीच शिस्त, मेहनत आणि सातत्य हे दाखवलं आहे. तरीही काही काळापासून तुमच्या प्रगतीला अदृश्य अडथळे मात्र येत होते. तुमचं काम हे योग्य असूनही त्याची दखल मात्र कुणाकडूनही घेतली जात नव्हती. तुमच्या कल्पना इतरांच्या नावावर जात होत्या किंवा तुमचं नाव पुढे येऊ नये यासाठी देखील शांतपणे प्रयत्न केले जात होते. या परिस्थितीत मोठं वळण येईल. एखादा वरिष्ठ, एखादा महत्वाचा निर्णय किंवा अचानक आलेली संधी या माध्यमातून तुमची खरी किंमत ही आता ओळखली जाईल. तुमच्या कामाची देखील दखल घेतली जाईल आणि जिथे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होत होता तिथेच तुम्हाला आता पुढे नेण्याचा देखील निर्णय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्वाचा आहे. अडकलेलं पेमेंट सुटणे, नवीन ग्राहक मिळणे किंवा एखादा मोठा करार हातात येणे अशी देखील घटना यावेळी घडू शकते. ज्या लोकांनी तुमचा मार्ग अडवला होता ते बाजूला होतील आणि तुमचा मार्ग मात्र मोकळा होईल. नंबर 6, घरातील गुपित वातावरण उघड होणार. नात्यांची ही खरी परीक्षा. घरात काहीतरी वेगळं चालू आहे अशी जाणीव तुम्हाला मात्र बऱ्याच दिवसापासून होत होती. कोण कुणाशी काय बोलतं, तुमच्याबद्दल काय चर्चा होते, कोण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण फक्त वरवरचं वागतो हे सगळं अस्पष्ट होतं. एखाद्या प्रसंगामुळे घरातील वातावरण आता स्पष्ट होईल. एखादं वाक्य, एखादी कबुली किंवा एखादं उघड झालेलं गुपित यामुळे नात्यांचा खरा चेहरा दिसेल. तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हेही आता स्पष्ट समजणार आहे. ही वेळ भावनिकदृष्ट्या कठीण असू शकते पण दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण खोट्या नात्यांचा भार हा तुमच्या मनावरून आता हळूहळू उतरू लागणार आहे. नंबर 7 आहे, मानसिक ताण कमी होणार. मनाला मिळणारा दिलासा. मागील काही वर्षात तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवत होतात. बोलावंसं वाटत होतं पण परिस्थितीमुळे तुम्हाला शांत राहावं लागत होतं. मनात तुमच्या सतत खूप सारे प्रश्न, खूप साऱ्या शंका आणि अस्वस्थता होती. या मानसिक तणावाचा परिणाम तुमच्या झोपेवर, तुमच्या स्वभावावर आणि निर्णय क्षमतेवर देखील होत होता. सत्य बाहेर आल्यावर आणि परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तुमच्या मनावरचा मोठा भार आता हलका होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं. तुमचं मन शांत होऊ लागेल, विचार अधिक स्पष्ट होतील आणि हा काळ तुमच्यासाठी मानसिक पुनर्जन्मासारखा ठरणार आहे. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि अधिक निर्णय क्षमतेने निर्णय घेऊ शकाल आणि स्वतःकडे नव्या दृष्टीने देखील पाहू शकाल. नंबर 8 आहे, देव आणि नियती तुमच्या बाजूने आता उभी राहणार आहे. अदृश्य शक्तींची साथ मिळेल. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, शांतपणे सहन करण्याची ताकद. तुम्ही अनेकदा परिस्थितीवर दोष न देता स्वतःलाच मजबूत बनवत राहिलात. तुम्ही ही सहनशक्ती आणि प्रामाणिकता आता तुम्हाला फळ देणार आहे. काही गोष्टी अशा घडतील ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर असतील पण त्या तुमच्या फायद्याच्या ठरतील. एखादी मदत अनपेक्षित मिळेल, एखादा अडथळा आपोआप दूर होईल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या बाजूने ठाम उभी राहील. तुम्हाला जाणवेल की काही अदृश्य व्यक्ती तुमचं रक्षण करत आहे. हा काळ केवळ तुम्हाला बाह्य यश देणार नाही तर अंतर्मनातही श्रद्धा आणि आत्मविश्वास हा वाढवणारा आहे. सत्याचा विजय आणि मकर राशीचा सन्मान. शेवटी तुम्हाला मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवणार आहे की प्रत्येक वर्ष तुम्हाला जे काही तुम्ही सहन केलं होतं, जे तुम्ही गिळून टाकलं, जे मनात दडपून ठेवलं, त्याला अखेर अर्थ मिळाला. तुम्हाला कळेल की शांत राहणं ही तुमची कमजोरी कधीच नव्हती, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद होती. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली, ज्यांनी तुमच्या विरोधात वातावरण तयार केलं, त्यांच्यासाठी हा काळ खूपच कठीण असेल. पण तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. सत्य स्वतः त्यांच्या समोर उभं राहील. तुमचा सन्मान परत मिळेल, तुमचं नाव पुन्हा स्वच्छ होईल, लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा बदलू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेत पुन्हा उंच व्हाल. हा काळ तुमच्यासाठी केवळ बाह्य बदलांचा नाही तर अंतर्मनातील समाधानाचा आहे. तुम्हाला जाणवेल की नियती उशीर करते पण अन्याय ही नियती कधीच करत नाही आणि आता ते तुमच्या आयुष्यातील मोठा निकाल देण्यासाठी सज्ज झाले आहे. मकर राशीचा हा प्रवास आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवतो
सत्य कितीही काळ दडपून गेलं तरी एक दिवस ते प्रकाशात येतच आणि त्या दिवशी मकर राशी असते अभिमानाने, शांतपणे आणि विजयी अशी ही राशी उभी असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.